महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा भूकंप. ज्या खुर्चीवर बसून अजितदादांनी प्रशासनाचा वचक निर्माण केला, आज त्याच खुर्चीवर एक नवा चेहरा विराजमान झालाय. 28 जानेवारी 2026 चा तो काळा दिवस आणि त्यानंतर अवघ्या 72 तासात फिरलेलं राजकारणाचं चक्र. महाराष्ट्राला अखेर पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे, सौ सुनेत्रा अजित पवार. हा केवळ सत्तेचा बदल आहे की एका नव्या क्रांतीची सुरुवात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ऐतिहासिक घटनेचा संपूर्ण इनसाइड रिपोर्ट पाहणार आहोत. त्या 72 तासात काय घडलं? 28 जानेवारी 2026 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. एक खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र होती. 29-30 जानेवारी राजकीय खलबत सुरू झाली. प्रश्न होता, दादांचा वारसदार कोण? पक्षात फूट पडू नये आणि कार्यकर्त्यांचे मनोबल टिकून राहावे यासाठी पवार या नावाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 31 जानेवारी 2026 दुपारी 1 वाजता राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. एका बाजूला दुःख आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारी अशा कात्रीत महाराष्ट्राने हा ऐतिहासिक शपथविधी पाहिला. मात्र सुनेत्रा पवारच का? पक्षाने सुनेत्रा वहिनींचीच निवड का केली? यामागे 3 प्रमुख राजकीय गणित आहेत. भावनिक कनेक्ट. अजितदादांचे कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते आजही हळवे आहेत. त्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकद फक्त वहिनींमध्येच आहे. विवादास्पद नसलेली प्रतिमा. राजकारणात असूनही सुनेत्रा पवार वादांपासून दूर राहिल्या आहेत. एन्व्हायरो पॉल्युशन कंट्रोल सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी केलेले सामाजिक काम त्यांच्या प्रतिमेला अधिक उजळ करतं. पक्षाची एकजूट. पार्थ पवार की कोणी? हा वाद टाळण्यासाठी सुनेत्रा पवार हे नाव सर्वसामान्य तोडगा ठरलं. यावेळी स्त्री शक्तीचा उदय झाला आहे असं मत सर्वजण व्यक्त करत आहेत. 70 वर्षांच्या इतिहासात जे घडलं नाही ते आता घडलंय. महिला मतदारांचा मोठा कल आता या निर्णयामुळे महायुतीकडे झुकू शकतो. आगामी निवडणुकांमध्ये दादांच्या अपुऱ्या स्वप्नांची पूर्ती हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. तर बारामतीचं वर्चस्व कायम. सत्तेची सावी पुन्हा एकदा बारामतीच्या सहयोग बंगल्यावरच राहिली आहे. परंतु हे पद म्हणजे केवळ फुलांची शय्या नाही. त्याचबरोबर त्यांच्या समोर 3 मोठी आव्हानं आहेत. प्रशासकीय सरप. दादांची फाईल निपटवण्याची पद्धत आणि अधिकाऱ्यांवर असलेला वचक सुनेत्रा वहिनींना निर्माण करावा लागेल. विरोधकांचे वार. राजकारणात नवीन असल्यामुळे विरोधक त्यांना घेरण्याची एकही संधी सोडणार नाहीत. कौटुंबिक राजकारण. पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व सिद्ध करणे ही त्यांची खरी कसोटी असेल. आज दादा असते तर त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली असती? दादांनी नेहमीच महिला सक्षमीकरणाचे समर्थन केले. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून माझी पत्नी मिळते याचा अर्थ असा की आपण सत्तेत महिलांना समान वाटा देतोय. हे केवळ माझ्या कुटुंबाचं यश नाही तर राज्यातील प्रत्येक महिलेचा हा सन्मान आहे, अशा शब्दात त्यांनी आपला अभिमान व्यक्त केला असता. दादांनी सुनेत्रा वहिनींना जाहीरपणे बजावले असते. फायलींचा निपटारा वेळेत करा. अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना कामाला लावा. लोकांची कामं अडकता कामा नयेत. कारण सत्ता आज आहे उद्या नाही, परंतु लोकांचे आशीर्वाद कायम राहत. नेहमीच्या शैलीत त्यांनी विरोधकांना टोला लगावला असता. अनेकांच्या पोटात आता गोळा येईल. घराणेशाहीवर बोलतील, परंतु त्यांना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो. आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जनता जनार्दन आमच्या सोबत आहे. तर सुनेत्रा पवार यांच्याकडे आता राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा यांसारखी महत्वाची खाती आहेत. एका खंबीर वहिनीपासनं कुशल प्रशासक होण्यापर्यंतचा हा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणार का? तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा वहिनी अजितदादांची उणीव भरून काढू शकतील का? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा.